त्यांच्यासाठी जतीन लेवेन या संघासाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावले ते ओपन पोलमधून आलेले फ्रायडे पोलमधून गावदेवी मुंबई हा संघ. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. व या टुर्नामेंटचे सरताज झालेले आहे ती म्हणजे आदित्यप्रिय लॉजिस्टिक यांचाही जोरदार टाळ्यांनी कौतुक. मी तिन्ही संघाच्या प्लेयर्सला विनंती करेल की तुम्ही व्यासपीठाच्या समोर जे चेअर्स लावलेत तिथे येऊन विराजमान व्हायचे विनंती करतो. थोड्याच वेळात बक्षीस वितरण या कार्यक्रमाला आपली सुरुवात होणार आहे. मी सर्वांना विनंती करेल की आपण व्यासपीठासमोर विराजमान व्हावे. धन्यवाद. तर आपण मुख्य व्यासपीठावरती आज जे आपल्याला लाभलेले आहेत असं म्हटलं जातं की क्रिकेट पाहावं आणि ज्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडावं असे आमचे सर्वांचे लाडके टेनिस बॉल क्रिकेटचे गॉड अर्थातच कृष्णा सातपुते सर 2 मिनटं तुमचे घेईल. तुमचा क्षण फार प्रिसियस असतो. मात्र आज आमचं देखील भाग्य आहे आज आमच्या समेत कृष्णा सर आहेत. सर या स्पर्धेविषयी तुमचे 2 शब्द आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. बघा आम्ही ॲज अ क्रिकेटर तुम्हाला भरपूर वेळा पाहिलं आहे. ॲज अ व्ह्यूवर तुम्हाला भरपूर वेळा पाहिलेत. कॉमेंट्री करत असताना जरी मी कॉमेंटेटर असलो तरी देखील त्यापेक्षा मोठा तुमचा फॅन आहे आणि आम्हाला तर आनंद झाला. मात्र तुम्हाला अंबरनाथला येऊन कसं वाटलं हे आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. अंबरनाथमध्ये पहिल्यांदाच आलो एवढ्या वर्षामध्ये. कल्याणमध्ये मी खेळलो होतो पण अंबरनाथ पहिल्यांदाच खेळलो. परंतु खूप मूड खराब झाला कारण पहिल्यांदा येऊन माझी बॅटिंग सकाळी झालेली नाही. परंतु आलो हे महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ऑर्गनायझर कमिटी यांचं मी मनापासून आभारी आहे. त्यांनी आज मला मान सन्मान दिला एवढा मोठा. आमचे स्पॉन्सर त्यांचं बी मनापासून थँक्स बोलतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जे आज 2 टीम फायनलमध्ये होते त्यांना जी चॅम्पियन झाली टीम त्यांना कॉंग्रॅच्युलेशन देतो आणि सेकंड झाली ती पुढच्या वर्षी नक्कीच जिंका. मी सुद्धा येईन कारण मला यायचंच आहे कारण मला अंबरनाथमध्ये गेम दाखवायचंच आहे. आणि खरोखरच मनापासून कौतुक करतो. कॉमेंटेटर पहिल्यांदा बघितलं खूप चांगलं कॉमेंटेटर आहे आणि माझ्याबद्दल बरीच माहिती सांगितली. मनापासून त्याचं देखील आभारी आहे मी. सर कसं आहे तुम्ही इथे आला तुमच्या माध्यमातून जो गेम गरजेचा होता तो झाला नाही. मात्र म्हटलं जातं ना वाघ पिंजऱ्यात असला किंवा वाघ जंगलात असला वाघ
तो वाघच असतो, त्याचा दरारा तोच असतो. एकदा कृष्णा सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू सो मच सर, तुमची उपस्थिती आज आमच्यासाठी फार अमूल्य होती. यानंतर आपण बक्षीस समारंभाच्या दिशेला वळणार आहोत. मात्र त्या अगोदर आपण सन्मान जे मात्र करणार आहोत, सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून फार चांगली पंचांची भूमिका असे बाळा हिकारे सरांना विनंती करतो. बाळा हिकारे सर आपण यायचे, आपल्याला देखील सन्मानित करण्यात येईल. बाळा हिकारे सरांना विनंती असेल, आपल्याला देखील सन्मानित करण्यात येईल. परवेज सर आपण देखील यायचं आहे, आपल्याला देखील सन्मानित करण्यात येईल. तसेच अभय पाटोळे सर, ही पंचांची त्रिमूर्ती आहे, साज बाज और ताज, ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये संपूर्ण अप्रतिम अशी कामगिरी केली. एकही आक्षेपार्ह निर्णय जो आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि जबरदस्त कामगिरी जी मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. असे हे 3 पंच आणि तिघांचा आम्ही विशेष असा सन्मान करतोय. तर नक्कीच तिघांना मी इन्व्हाइट करतोय. परवेज सर आपण यायचं आहे, त्यांच्या समेत बाळा हिकारे सर आपण देखील या, आणि अभय पाटोळे सर आपण देखील यायचं आहे. आपला देखील आम्ही सन्मान करणार आहोत. यानंतर आपण GTC लाईव्हचा सन्मान करणार आहोत. श्रेयस किंवा अक्षय दोघांपैकी एक या. पडद्यामागचे हे तारे सितारे ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही आज खऱ्या अर्थानं अखंड जगभर पोहोचलोय, तर आम्ही त्यांचा देखील सन्मान करणार आहोत. वेल कमिटेड अक्षय, जबरदस्त कमिटमेंट तुझी देखील आम्हाला पाहायला मिळाली. जबरदस्त कमिटमेंट आम्हाला श्रेयसची देखील पाहायला मिळाली आणि जबरदस्त कमिटमेंट आम्हाला तुपे सरांची देखील पाहायला मिळाली. यानंतर यूट्यूबर आमचे GTC लाईव्ह त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. अक्षयांचा आम्ही सन्मान करतोय. त्यानंतर DJ मास्टर चला आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. DJ मास्टर चला पटकन पटकन या, पटकन या, धावत पळत या 1 मिनिटात. आणि यानंतर आपण डेकोरेटर यांचा देखील सन्मान करणार आहोत. ग्राउंड्समॅन सत्यराज सरांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. विनंती असेल आपण बसून घ्या, उभे राहिले पाय दुखतील, उद्या परत कुठे खेळायला जायचं आहे, त्यापेक्षा बसून घ्या अशी विनंती करतो. DJ मास्टर यांचा आम्ही सन्मान करतो. यानंतर ग्राउंड्समॅन सत्यराज जे खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी केले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यांच्यासाठी, कारण खऱ्या अर्थानं मी म्हणेल एखाद्या स्पर्धेसाठी महत्त्वाचं काय असतं ते ती खेळपट्टी, ज्या खेळपट्टीवरती फेअर क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. आणि सत्यराज यांना आम्ही एक स्पोर्ट्स किट देतोय उदय स्पोर्ट्स यांच्याकडून. तर नक्कीच सत्यराज अण्णा यांना देखील आम्ही सन्मानित करतो. आणि यानंतर जतीन स्पोर्ट्स आणि अजय फाउंडेशनच्या माध्यमातून कृष्णा सरांना आम्ही एक ब्युटिफुल जर्सी जी मात्र आमच्या या संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून देतोय. आमच्या सर्वांचे लाडके अण्णासाहेब उर्फ अरविंदजी वाळेकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही ब्युटिफुल जर्सी देतोय. मनापासून आभार, ज्या खऱ्या अर्थानं सरांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळाली. आणि हे 3 दिवस आपण ज्यांचा मधुर आवाज ऐकला, ज्यांच्या आवाजाने सगळ्यांना प्रसन्न केलं, ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपले कॉमेंटेटर प्रसन्न चव्हाण यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आम्ही त्यांचा सत्कार करण्यासाठी निशांत बनसोडे यांना विनंती करेल की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. जेवढे पण प्लेयर्स उभे आहेत त्यांना प्लीज एकदा विनंती करतो कृपया स्थानापन्न व्हावे. सर्वप्रथम आपण मेगा फायनलच्या मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला बनणार आहोत. सर्वप्रथम आपण गेम चेंजर देणार आहोत. गेम चेंजरसाठी देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्यासमवेत ब्युटिफुल ट्रॉफी आहे.
जयस्वार सरांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत गेम चेंजर. विनंती असेल जयस्वार सरांना आपण उपस्थिती दाखवायची आहे. आपल्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत गेम चेंजर ऑफ द टुर्नामेंट. रोख रक्कम 2000 रुपयाचा धनादेश आणि त्यासमवेत ब्युटिफुल ट्रॉफी. एनी गेस कोण असेल गेम चेंजर? जतीन स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक ब्युटिफुल जर्सी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जो खेळाडू प्रत्येक क्षणी आला बघा, संघ अडचणीमध्ये प्रत्येक वेळी होता, मात्र जो खेळाडू आला त्यानंतर त्यांनी गोलंदाजी केली आणि गोलंदाजीच्या जीवावरती त्याने संपूर्ण मॅचची कायापलट केली. असा गेम चेंजर संघ आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली आणि खेळाडू आहे आशिष आगरकर. या स्पर्धेचा गेम चेंजर. आशिष आपण यायचं. जबरदस्त खेळ आशिषच्या माध्यमातून. त्याचे षटक जर पाहिले ना तर 4 धावा, 5 धावा, 6 धावा असे षटक आशिषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. एक छोटीशी आपण त्याची बॅट देखील घेणार आहोत, कारण जबरदस्त खेळ आशिषच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि आपण 2000 रुपयाचा धनादेश आणि त्यासोबत ब्युटिफुल ट्रॉफी देणार आहोत. एक काळ होता की हा खेळाडू यूट्यूबवरती फार व्हायरल झाला होता आणि आज भरपूर काळानंतर या खेळाडूला पाहतोय. जबरदस्त खेळ आशिष यांच्या माध्यमातून. टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा अर्थातच आशिष आपल्याला पाहायला मिळेल. गेम चेंजर प्रत्येक मुवमेंटला आला आणि 2-3 धावा, विकेट टेकिंग गोलंदाजी. एक छोटीशी बाईट घेणार आहोत आशिषची. आपण ब्युटिफुल ट्रॉफी प्रदान करतोय. त्यासमवेत गेम चेंजर साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज धनादेश देखील आपण देतोय. राहुल यादव व्यवस्थापन समिती मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील देतोय आणि साई सेवा सामाजिक संस्थाच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज. आपण एक छोटीशी बॅट घेणार आहोत. 2 मिनिटं थांबायचं. जर्सी देखील जतीन स्पोर्ट्सच्या माध्यमातून देणार आहोत आशिष यांना. जबरदस्त खेळी आशिषच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. असा आशिष पाहायला मिळेल गेम चेंजर ऑफ द टुर्नामेंट. आशिष सर्वप्रथम अभिनंदन. जबरदस्त खेळ तुमचा आम्हाला पाहायला मिळाला. संघ अडचणीमध्ये होता. दुसरी मॅच मला आठवतीये, 12 चेंडू 18 धावांची गरज होती, तुम्ही आले. दडपण होतं, मात्र मनामध्ये काय इच्छा होती, कारण तुम्ही फार मोठे खेळाडू आहेत. आम्ही देखील तुम्हाला छोटेपणी पाहिले. मलिंगा म्हणून तुमची ओळख आहे आणि टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा इंटरनॅशनल क्रिकेट असो, ज्यावेळेस मलिंगा येतो त्यावेळेस त्याच्यासमोर कोणी टिकत नाही. काय म्हणशील स्वतःच्या खेळीबद्दल, संघाच्या खेळीबद्दल, आणि तू गेम चेंजर झालाय, कसं वाटतंय? काफ़ी अच्छा लग रहा है और काफ़ी अच्छा टूर्नामेंट था. एक्चुअली मैं कुछ सोचता नहीं हूँ, बस ये सोचता हूँ कि हम लोग का टीम जीतना चाहिए. और जब 12 बॉल पे 18-20 रन चाहिए था तो मेरे मन में ये था कि मेरे को 3-4 रन का ओवर डालना है और लास्ट ओवर में 15-16 रन बचेगा तो हम लोग मैच जीत जाएंगे. नक्कीच ही स्पर्धा अप्रतिम पाहायला मिळते. या स्पर्धेविषयी तुमच्या माध्यमातून 2 शब्द आम्हाला नक्की आवडतील. काफ़ी अच्छा टूर्नामेंट था और काफ़ी अच्छा आउटफील्ड था और यहाँ पर खेलने में काफ़ी मज़ा आया, क्योंकि हम लोग इतना दूर से ट्रैवलिंग करके आए और काफ़ी अच्छा आयोजक था और काफ़ी मज़ा आया खेलने में. थैंक यू. पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. हे होते आशिष. यानंतर आपण पुढील पारितोषिकाकडे वळणार आहोत. पुढील पारितोषिक असेल बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट बॅट्समनसाठी आपल्याला 3000 रुपये व आकर्षक चषक जो मात्र बागडे बुक स्टॉल यांच्या माध्यमातून लाभलाय. संदीपजी बराडे सर यांच्या शुभ हस्ते, संदीप बराडे सरांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. एनी गेस कोण असेल बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट? जवळ या, मला ऐकायला येत नाहीये. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट संघ आहे जतीन 11. तब्बल 65 धावा बनवून आकिब ठरलाय उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा. सॅन इंजिनियर्स यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज प्लस ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन साठी. यायचे आकिफ. जबरदस्त खेळी आकिफच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. संदीप बराडे सरांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. आणि त्यानंतर तन्मयदानांच्या शुभ हस्ते
चला घाई करू आपण, तन्मय दादाला देखील घरी जायचं, आज अॅनिव्हर्सरी आहे. तो हसतोय मनातल्या मनात, त्याला माहिती त्याला किती भीती वाटली आहे ती. घरी गेल्यानंतर काय म्हणू काय नाही, तुला लवकर सोडतो, नको टेन्शन घेऊ. आणि जर्सी देखील, अरे घाई काय झाली तुला, थांब जरा. 3 दिवस थांबला, 3 मिनिटं थांबू शकत नाही. जबरदस्त. आकिबसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आकिबचा आपण नाही, ऐसा नाही चलेगा, 2 शब्द नाही, ट्रॉफी आणि प्राइज आम्ही ठेवू मग. चालेल, चल आपण, तो नाही बोलत मात्र त्याची बॅट बोलते असा खेळाडू. यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच फायनल जो मात्र देणार आहोत, ज्यासाठी आपल्याला 2000 रुपये व ब्युटिफुल ट्रॉफी लाभली आहे. ब्लॅक पियर ब्लॅक पर्ल इन्व्हेस्टमेंट यांच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं 2000 रुपये व ब्युटिफुल ट्रॉफी लाभली आहे. भूषण दादा आपण यायचं आहे, आपल्या शुभ असे आम्ही देणार आहोत. मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच जबरदस्त खेळी आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाच्या आकाशच्या माध्यमातून, आणि तोच आपल्याला पाहायला मिळतोय मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्यासमवेत ब्युटिफुल ट्रॉफी. आकाश ये पटकन. जबरदस्त खेळी अकीब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली मेगा फायनलच्या मॅच मध्ये. आणि देखील थांब कॅश प्राइज देखील आहे. आकिबशी आपण एक छोटीशी बाईट घेऊ बघा, 1 मिनिटाची आपण बाईट घेऊ. अकीब जबरदस्त आपण मॅन ऑफ द सिरीज देणार आहोत. अजय फाउंडेशन यांच्या माध्यमातून 5000 रुपये ब्युटिफुल ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. तर अरविंदजी वालेकर उर्फ सर्वांचे लाडके अण्णासाहेब आणि साहेबांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द सिरीज देणार आहोत. जबरदस्त खेळी ज्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या दिवशी आला, संघाने संपूर्णपणे क्वालिफिकेशन केलं आणि खेळाडू देखील नामवंत. गावदेवी मुंबई संघाचा चंदन तब्बल 149 धावा बनवून मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. चंदन असतील मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज. मला वाटते 3 ते 4 मॅन ऑफ द मॅच चंदनने घेतलेले आहेत आणि मॅन ऑफ द सिरीजचा देखील हकदार तो आपल्याला पाहायला मिळतोय. अरविंदजी वालेकर साहेब उर्फ सर्वांचे लाडके अण्णासाहेब आणि साहेबांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द सिरीज देतोय. जर्सी त्या समवेत 5000 रुपयाचं धनादेश आणि त्या समवेत ब्युटिफुल अशी ट्रॉफी देऊन आपण चंदनला सन्मानित करतोय. एकदा चंदनसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ज्यावेळेस परिस्थिती गंभीर त्यावेळेस चंदन आपल्या संघासाठी गंभीर. चंदन तुझी 2 मिनिटं बाईट घेईल. जबरदस्त खेळी तुझ्या माध्यमातून नक्की आम्हाला पाहायला मिळाली. त्या अगोदर आपण ग्रुप फोटो घेणार आहोत कारण सरांची देखील उपस्थिती, ते देखील रजा घेतात. धन्यवाद सर, आपण आपला बहुमूल्य वेळ काढून इथे आलात. मागच्या वर्षी आपण आमच्या कार्यक्रमाला भेट दिली होती. आमची एक छोटीशी विनंती होती. मागच्या वर्षी आम्ही म्हटलो होतो की एक जावसे गाव मध्ये एक स्पोर्ट्सचं मैदान व्हावं, त्यासाठी तुम्ही प्रयत्न चालू आहेत, हे आमच्या कानावरही आलेलं आहे. पुढच्या टायमाला आम्ही आशा करतो की तुम्ही ते पूर्ण कराल. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा अरविंद वाळेकर साहेब यांच्यासाठी. आणि मी त्यांना 2 शब्द म्हणायसाठी. सर्व क्रीडाप्रेमींसाठी, फक्त क्रिकेटच नाही, सर्व प्रकारचे क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. विमको नाक्यावर नेताजी मार्केट या ठिकाणी इंडोर स्टेडियम आणि ओपन स्टेडियम
हे दोन्हीचं टेंडरसुद्धा निघाले. गेल्या वर्षी मी बोलल्यानंतर आम्ही सगळे प्रयत्न केले. जवळजवळ 38 कोटी रुपये खर्च करून आपण इंडोर स्टेडियम आणि एक मोठं स्टेडियम तिथे बनवतो आहे विमको नाक्यावर. म्हणजे आपल्याला इथून जवळ आहे. तरीसुद्धा जावसाईमध्ये सुद्धा मी शब्द दिला आहे की तिथे पण आपण येत्या 6 महिन्यामध्ये खेळाचं मैदान एक करणार आहोत. मी प्रत्यक्ष भेटायला बघायला जाईल. त्यावेळेस सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा. मला डोंबिवलीला एका कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून घाई करतो ना, अन्यथा मी पूर्ण वेळ बसेल. भूषण थोडा वेळ थांबेल. मी आणि भराडे साहेब पुढे जातो. मी खरोखर यांचं कौतुक करतो, यांचे आभार मानतो की एवढा चांगला कार्यक्रम आपण करता. तुम्हाला आम्ही सर्वजण सलाम करतो. तुमच्या पाठीशी आम्ही उभे राहू. तुम्ही जे जे कराल त्याच्यासोबत आम्ही आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर नक्कीच एक अप्रतिम व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे सर्वांचे लाडके अण्णासाहेब उर्फ अरविंदजी वालेकर साहेब इथून रजा घेत आहेत. मात्र आपण चंदनची देखील बाईट घेणार आहोत. चंदन आपण या, एक आपण बाईट घेणार आहोत. जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून अरविंदजी वालेकर सरांची ओळख आहे. मात्र आपण सिरीजच्या दिशेला वळणार आहोत. जबरदस्त खेळी तुझ्या माध्यमातून. मेगा फायनलमध्ये जसा गेम परफॉर्मन्स पाहिजे होता तसा आला नाही. मात्र ओव्हरऑल अप्रतिम कामगिरी केली. काय म्हणशील जितका सक्सेसफुल झाला संपूर्ण ओव्हरऑल टीमबद्दल, स्वतःच्या परफॉर्मन्सबद्दल? सर्वप्रथम आम्ही थँक्यू बोलतो की आम्हाला कमिटीने ते एंट्री दिली, खेळायला संधी दिली, त्यावेळी आम्ही खूप आभार मानतो. आणि आयोजन खूप सुंदर होता, खूप चांगल्या प्रकारे ग्राउंड होतं आणि जेवायला वगैरे पण होतं, व्यवस्थित होतं सर्व. खूप छान वाटलं खेळायला आणि नेक्स्ट टाईम आम्ही टुर्नामेंट जिंकण्याचा प्रयत्न करू 100%. पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. आता आपण वळणार आहोत बेस्ट बॉलरच्या दिशेला. बेस्ट बॉलरसाठी 3000 रुपयाचा धनादेश आणि ब्युटिफुल ट्रॉफी आहे. बागडे बुक स्टॉल यांच्या माध्यमातून ती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. सो आपण रोहन दादांचे शुभ असे आपण देणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज ज्यावेळेस गावदेवी मुंबई संघ आणि या मुंबई संघाचा वसीम गोलंदाजीला येतो त्यावेळेस संपूर्ण संघ म्हणतो की हमारा कप्तान चला सीना तान. असा खेळाडू वसीम आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज, जबरदस्त गोलंदाजी, 7 गडी टिपले, 7 मोहरे जे मात्र टिपले असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. वसीम या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त खेळी वसीम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. वसीम यांनी जबरदस्त कामगिरी केली आणि तेच आपल्याला पाहायला मिळतील उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. त्या समवेत धनादेश 3000 रुपयाचा आपण देणार आहोत आणि जर्सी देखील पाहायला मिळेल. वसीम थांबायचं आहे आपण. संजय दादा राम साहेबांचे शुभ असते जे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत, ज्यांच्या माध्यमातून अफाट मेहनत, अफाट कष्ट या संपूर्ण स्पर्धेसाठी घेण्यात आलेत असे आमचे लाडके संजय दादा आणि त्यांच्या शुभ असते आपण जर्सी देखील देतो आणि 3000 रुपयाचा धनादेश जो मात्र दिला जाईल. 3000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि 3000 रुपयाचा धनादेश देखील देतोय. आपण छोटीशी बाईट घेणार आहोत. पहले फोटो सेशन जो मात्र अपन करूँ आणि त्यानंतर बाइट घेणार आहोत. वसीम भाई बहुत अच्छा खेल आपकी तरफ से देखने को मिला. जब टीम पूरी तरीके से बैकफुट के ऊपर थी, आप आते थे, आप मिडल ओवर में गेंदबाजी करते थे. देखिए जो टेनिस बॉल क्रिकेट है उसे हम कहते हैं कि बल्लेबाजों का खेल है, लेकिन आपने पूरी तरीके से काया पलट कर दी. आपने भी बताया कि जब हम है खड़े तो हम सरकार से भी बड़े. बेहतरीन गेंदबाजी आपकी तरफ से. कैप्टन जो होता है उसके ऊपर प्रेशर रहता है, दूसरे के कंधों पर जो जिम्मेदारी होती है देना बहुत इजी बात है, लेकिन खुद के कंधों पर जिम्मेदारी ढोना बहुत ज़्यादा डिफिकल्ट बात है. आपने खुद के कंधों पर जिम्मेदारी ली और बेहतरीन गेंदबाजी आपकी तरफ से देखने को मिली. क्या कहोगे आपकी गेंदबाजी के लिए और पूरे टीम के परफॉर्मेंस के लिए?
सर सबसे पहले तो मैं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह का शुक्र अदा करता हूँ कि मुझे इतने बड़े टूर्नामेंट में खेलने का मौका मिला। बिकॉज मैंने लास्ट टाइम भी टूर्नामेंट खेलने इधर आया था बैक साइड पे, तो हम हार गए थे। इस बार हम लोग अल्हम्दुलिल्लाह फाइनल में आए, बट फाइनल में हमारी मेरे से थोड़ी सी बॉलिंग की, मैं सोच रहा था कि और एक 6 कम होता तो इंशाल्लाह रन थोड़ा कम होता तो हम लोग मैच भी जीत जाते। पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हे होते आपल्या समवेत वसीम. आता आपण यानंतर आपण तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक वितरण करणार आहोत. 30,000 रुपये व ब्युटिफुल ट्रॉफी अप्रतिम कामगिरीच्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. असा जतीन 11 संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जतीन 11 या संघासाठी. चला जतीन 11 संघ आपण जॉईंट व्हायचा आहे. संजयजी राम सर यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक निर्माते शिल्पकार ब्युटिफुल ट्रॉफी आणि 30,000 रुपयाचा धनादेश. अंबरनाथ पोल मधून टॉप काढला, टॉप 3 मध्ये जागा निर्माण केली आणि त्यानंतर जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि तो संघ अर्थातच अकीब अँड कंपनी आणि पुष्कर दादा असतील, त्यांच्या समवेत पांडियन असतील, पांडू असतील. जबरदस्त कामगिरी प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. असा संघ आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी जतीन 11. जबरदस्त खेळी संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कृष्ण सर आपण देखील जॉईंट व्हा. जबरदस्त खेळी संपूर्ण या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. जतीन 11 जो मात्र तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. जबरदस्त अशी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जतीन 11 या टीमला. वेल प्लेड होल टीम. हिप हिप. यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. पुष्कर दादा आपण थांबायचा. आपण एक पुष्करची देखील छोटीशी बाईट घेणार आहोत. कोणाकडे मार्कर असेल त्यांनी आणून द्यायचं. यानंतर आपण पुष्करची एक बाईट घेणार आहोत. पुष्कर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. पुष्कर तिसऱ्या क्रमांकाचे हाँ थर्ड नंबर के आप विजेते रहे हैं. बहुत अच्छा खेल आपकी तरफ से देखने को मिला. क्या कहोगे ओवरऑल टीम के परफॉर्मेंस से खुश है? खुश तो नहीं बोल सकता, पर जो हिसाब से हमारे बच्चे कल खेले उसमें मैं बहुत खुश हूँ, क्योंकि कल जो साइड था दिना मैगी पांड्या का, उस पूरा अंबरनाथ का टॉप साइड था और हम लोग के बच्चे लोग इतने प्रैक्टिस में भी नहीं है, कल उनको हराया, उसमें ही हमारी टूर्नामेंट की जीत थी. पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. यानंतर आपण द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे वळणार आहोत. रोख रक्कम 50,000 रुपये ब्युटिफुल ट्रॉफी जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कृष्णा सातपुते सरांच्या शुभ हस्ते आणि ओव्हरऑल सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जे मात्र देणार आहोत. बघा कृष्णा सरांसोबत फोटो आपण काढू, मात्र प्राइज डिस्ट्रीब्युशन करू. रात्र आपली आहे.
द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरण आपण करणार आहोत. संघ आहे गावदेवी मुंबई, जबरदस्त कामगिरी करून द्वितीय क्रमांकाचा मानकरी. चला ओव्हरऑल संघ उपस्थित राहायचे गावदेवी मुंबई. चला दादू आपण देखील या. संपूर्ण टीम उपस्थित राहायचे. वसीम यांचं अप्रतिम कामगिरी, साहिल सोनार असेल, जबरदस्त खेळ प्रत्येकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तर त्या अगोदर थोडंसं आपण इंटरव्ह्यू, कारण सोशल मीडियाचा जमाना आहे, इंटरव्ह्यू देणं गरजेचं आहे. यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. कृष्णा सरांच्या शुभ हस्ते आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जे मात्र देणार आहोत. जबरदस्त खेळ प्रत्येकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. गावदेवी मुंबई संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी, अंबरनाथ ट्रॉफीचा जबरदस्त खेळ आपल्याला संपूर्ण संघाच्या माध्यमातून होल टीम परफॉर्म वेल.
जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. ईच अँड एव्हरी प्लेअर प्रूव्स टू बी द बेस्ट इन द बिझनेस. जबरदस्त खेळाच्या जोरावरती हा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गावदेवी माते की. द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी मुंबई. यानंतर आपण प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाकडे वळणार आहोत. रोख रक्कम 1,00,000 रुपये व भव्य दिव्य आकर्षक चषक. जबरदस्त खेळी संपूर्ण संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. करण धुळे अर्थातच बदलापूरचा युवराज याच्या अंडर खेळत असताना जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली होल संघाच्या माध्यमातून. असा संघ आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली पहिल्या क्रमांकाचा मानकरी. तब्बल 24 संघांचा समावेश, 23 संघांचा गाशा गुंडाळला गेला आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय करण धुळे अँड कंपनी आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली. जबरदस्त खेळ संपूर्ण संघाच्या माध्यमातून. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. पुढच्या वर्षी तुम्ही नक्की लक्कावर या. आम्ही लवकर ही स्पर्धा ठेवू. ओके मी तर येणारच. जबरदस्त खेळ संपूर्ण संघाच्या माध्यमातून. करण धुळे असतील, आशिष असतील, त्या समवेत आकाश असतील, संपूर्ण स्क्वॉडच्या माध्यमातून जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण संघाच्या माध्यमातून जबरदस्त खेळ आणि अशा रीतीने आम्ही हे जाहीर करतो की ही स्पर्धा इथे सफलतम संपूर्ण झाली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीकृष्णा, जय श्रीराम.